जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. आपण पाहताय महाफास्ट. पुढच्या अर्ध्या तासात आपण घेणार आहोत ताज्या आणि अपडेटेड 50 बातम्यांचा आढावा. मुंबई महानगरपालिकेत युती करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेनं भाजपला 80 जागांची ऑफर दिली आहे, तर भाजप नेतृत्वानं कमीत कमी 100 जागा भाजपला मिळाव्यात असा आग्रह धरलाय. येत्या फेब्रुवारीमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार असून 227 जागांसाठी प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतं आहे. प्रीती राठीच्या मारेकऱ्याला फाशी ठोठावण्यात आली आहे. आरोपी अंकुर पनवारला स्पेशल कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. 2013ला अंकुरनं प्रीती राठीवर ॲसिड हल्ला केला होता. नौदलामध्ये निवड झाल्यानंतर प्रीती 1 मे 2013 रोजी कुटुंबासह मुंबईमध्ये आली होती. दरम्यान वांद्रे टर्मिनसमध्ये प्रीतीवर ॲसिड हल्ला झाला आणि 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीचा मृत्यू झाला होता. नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते असा खुलासा वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केलाय. गोडसेंनी संघावर टीकाही केली होती. मात्र 1938 मध्ये निजामाविरोधातल्या आंदोलनात ते स्वयंसेवकांच्या सोबतीने सहभागी झाले होते. मात्र संघाच्या भूमिकेवरून गोडसेंचे संघाशी मतभेद निर्माण झाले. औरंगाबादमध्ये 2 पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल अंकुश वाघ आणि मस्के यांना मारहाण झाली. जुना मोंढा भागातल्या स्थानिकांमध्ये वादावादी सुरू असतानाची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी ही वादावादी सोडवण्यासाठी तिथे गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात निवृत्त पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात पुण्यात माजी पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरच्या हल्ल्यात वाढ होत असल्याचा आरोप यावेळी माजी पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या युनिफॉर्मवर लवकरच कॅमेरा बसवण्यात येणार आहे. ट्रॅफिक पोलिसांवर वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपाय करण्यात आलाय. पोलीस दलाकडून हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. कॅमेरामधून नागरिकांचं आणि पोलिसांचं संभाषण दृश्यांसह रेकॉर्ड होणार आहे. तसंच यामुळे पोलिसांच्या कामावरही लक्ष ठेवलं जाऊ शकतं. जलयुक्त शिवारची कामं न झाल्यानं मुख्यमंत्री संतप्त झालेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. राज्य सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री राज्यभर दौऱ्याला निघालेत. नाशिकपासून मुख्यमंत्र्यांनी हा दौरा सुरू केला आहे. कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर मिरची रस्त्यावर फेकून देण्याची वेळ ओढवली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या हजारो हेक्टरवरची मिरची लागवड संकटात सापडली आहे. बाजारात मिरचीला 3 ते 7 रुपये दर मिळतोय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी संतापले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मिरची चक्क रस्त्यावर फेकून दिली, तर काहींनी थेट शेतात येऊन मिरची फुकट घेऊन जाण्याचं आवाहन केलंय. मिरचीसोबत कोथिंबिरीचे भावही गडगडले आहेत. औरंगाबादमधील आडगाव सरगमध्ये सुनीता पठारे या शेतकरी महिलेनं कोथिंबीर विकण्यासाठी आणली. त्यांना फक्त 40 रुपये मिळाले. कोथिंबिरीलाही कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. कांदा प्रश्नावरून नाशिकमध्ये शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. कांद्याला नामपूर बाजार समितीबाहेर आंदोलन केलं. कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नामपूर बाजार समितीबाहेर रास्ता रोको आंदोलन केलं आणि कांदा रस्त्यावर फेकून दिला. नीट परीक्षेबद्दल असलेला घोळ अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पालकांच्या भेटीनंतर राज ठाकरे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील डीम्ड आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये राज्यातील 85% विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं गरजेचं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाहीये.
मुंबई अग्निशमन दलात 779 फायरमन पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया वादात सापडली आहे। मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना 19 फुटांवरून जम्पिंग शीटवर उडी मारावी लागते, पण त्याचा सराव कुणालाच नसल्याने आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे सुमारे 200हून अधिक उमेदवार जखमी झालेत। तर भरती प्रक्रियेत योग्य ती काळजी घेतली जात नाही असा आरोप मनसेने केला आहे। सनातनच्या पनवेलच्या आश्रमात औषधांचा साठा सापडलेली औषधं संमोहनासाठी वापरली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। तावडेच्या तपासासाठी एसआयटीचं पथक पनवेलच्या आश्रमात गेलं होतं। यावेळी तपासादरम्यान एसआयटीच्या पथकाला औषधांचा साठा सापडलाय। अन्न आणि औषध विभागाकडून सापडलेल्या औषधांचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे। जात पंचांच्या जाचाविरोधात दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन बसलेल्या देवळेकर दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावून आपल्या गणपतीची आरती करून घेतली। सोबतच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचेही आदेश दिले आहेत। दाम्पत्याला 2006 पासून गावातील जात पंचांनी वाळीत टाकलं आहे। गावातील रूढी आणि परंपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला आहे। उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। याचे फोटो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहेत। फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही गणपती बाप्पाच्या पाया पडताना दिसतायत। या दोघांनी गणपती बाप्पाकडे एकत्र साकडं काय घातलं असावं याबाबत मोठी उत्सुकता आहे। पुण्यातल्या गणेश मंडळांनी सरकारनं दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे। शेवटच्या 4 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी द्या अशी मागणी या गणेश मंडळांनी केली आहे। याबाबत मंडळांची 9 ऑगस्टला केसरीवाड्यात बैठकही होणार आहे। दरम्यान सरकारनं याबाबत तातडीनं निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा मंडळांनी दिला आहे। अंधेरीचा राजा गणेशोत्सव मंडळानं राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केलाय। तसं पोस्टर या मंडळानं मंडपाच्या समोर लावलंय। हाफ पॅन्ट, शॉर्ट्स आणि स्कर्ट घालून येणाऱ्यांना अंधेरीच्या राजाचं दर्शन मिळणार नाही आणि यातून कोणी तोकड्या कपड्यात आलंच तर मंडळातर्फे त्यांना फुल पॅन्ट किंवा लुंगी घालायला दिली जात आहे। लालबागचा राजा मंडळ आता नवीन वादात सापडलंय। लालबाग राजा मंडळाचे माजी कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी मंडळावर घोटाळ्याचा आरोप केला आहे। या संबंधित त्यांनी राज्यपालांकडेही तक्रार केली आहे। राज्यपाल के विद्यासागर राव यांनी विधी आणि न्याय विभाग तसंच नगरविकास विभागाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। राज्यपालांकडे तक्रार केल्यानंतर धर्मादाय आयुक्त तसंच ईडीकडूनही चौकशी करण्याची मागणी महेश वेंगुर्लेकर यांनी केली आहे। सांगलीतल्या खोकी गणेशोत्सव मंडळानं पोलिसांच्या हस्ते गणपतीचं पूजन केलं। पोलिसांवर होणारे हल्ले आणि त्यामुळे होणारं मानसिक खच्चीकरण या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या हस्ते गणपतीची पूजा आणि आरती करण्यात आली। घरादारापासून लांब राहत हे पोलीस आपलं कर्तव्य बजावत असतात आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही आरती पोलिसांच्या हस्ते करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधला गणपती हा विदर्भातला श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो। गणपतीला 70 किलो चांदी आणि 3.5 किलो सोन्यानं मढवलं जातं। 75 वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना करण्यात आली असून मागच्या 12 वर्षांपासून या गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं नाही। राणा गणेश मंडळाचा गणपती हा लखपती गणपती म्हणून ओळखला जातो। तुम्ही नेहमी हिंदू धर्मातील सणांनाच विरोध का करता असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याचिकाकर्त्याला फटकारलं आहे। तुम्ही याचिका मागे घ्या किंवा दंड भरा असा दम हायकोर्टानं भरल्यानंतर याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतली। नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण मंचानं जनार्दन मून यांनी याचिका दाखल केली होती। 97 वर्षांच्या आजीबाईंनी सगळ्यात उंच शिखरांपैकी एक असलेल्या कळसुबाईच्या शिखरावर जात मंदिरात भूमिपूजन केलं। अकोले तालुक्यातील पाडायणे गावातील आजीनं वयाच्या 97व्या वर्षी ही किमया केली आहे। समुद्र सपाटीपासून 1646 मीटर उंच असलेल्या या शिखरावर आजीबाईंनी नवीन दत्त मंदिराचं पूजन केलंय।
मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस लवकरच रॅम्पवर दिसणार आहेत। न्यूयॉर्कमधल्या फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर म्हणून अमृता फडणवीस सहभागी होणार आहेत। पुण्यामधल्या एका फॅशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं अमृता फडणवीस सहभागी होतील। न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्या युवा डिझायनर्सकडून तयार करण्यात आलेल्या कपड्यांचं प्रमोशन करणार आहेत। भोंदूबाबाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। इंदिरानगरमध्ये झालेल्या घटनेत पोलिसांनी भोंदूबाबाला बेड्या ठोकत जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पीडित मुलाला भूतानं झपाटल्यानं त्याला मनोज बाबा या भोंदूकडे पाठवण्यात आलं आणि त्यानंतर भूत उतरवण्याच्या नावाखाली झालेल्या मारहाणीत संतोषचा मृत्यू झालाय। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। सोलापुरातल्या अक्कलकोट हैदरा एसटी मधल्या प्रवाशाला लुटणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात आले। 9 ऑगस्टला अक्कलकोट हैदरा एसटी मधून सराफा वसंत वाघमारे दागिने घेऊन प्रवास करत होते। 4 आरोपींनी एसटी चालकाला बंदुकीचा धाक दाखवला आणि नाविंदगीजवळ सराफ वाघमारे यांच्यावर वार करत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी आंतरराज्य टोळीतील आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे। श्री गणेशाचं आगमन होण्यापूर्वी मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिलं होतं। मात्र श्री गणेशाच्या आगमनाला 3 दिवस उलटले तरी देखील शहर आणि उपनगरातील खड्डे जैसे थेच आहेत। गणेशोत्सव सुरू होऊन 3 दिवस उलटले तरी मुंबईतील 737 गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळाली नाहीये। त्यामुळे या मंडळांना उत्सवापासून वंचित राहावं लागलंय। महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी लादलेल्या अटींमुळे या गणेश मंडळांना परवानगी मिळाली नाही। यामुळे या मंडळांना बाप्पासाठी मंडपही उभारता आले नाहीत। गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेकरिता कार्यकर्त्यांची फौज अपुरी पडू लागल्यानं गणेशोत्सव मंडळही सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन यासारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा आधार घेऊ लागली आहेत। मंडळाच्या मिरवणुकीतही वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असतात। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सीसीटीव्हीचं कवच आणखी विस्तारल्याचं पाहायला मिळतं आहे। वाशी शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकांची संख्या मोठी आहे। त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 5, 6, 7 आणि 11 दिवसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या कालावधीत वाशी विभागातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत। त्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागानं अधिसूचना जारी केली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनवरून गेल्या 21 तासात धावलेल्या एकूण वाहनांपैकी 99% वाहनांनी वेगमर्यादा धुडकावल्याचं आढळून आलंय। मळवली इथे सीसीटीव्हीद्वारे करण्यात आलेल्या पाहणीत ताशी 80 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं चालवलेली वाहनं कैद झाली आहेत। मुंबई शहर स्वच्छ ठेवण्याचं उद्दिष्ट असलेल्या क्लीनअप मार्शल योजनेमुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत 2 महिन्यात 1.5 कोटी रुपयांची भर पडली आहे। कचरा टाकणं, थुंकणं या प्रकरणी दंड आकारणीत तब्बल 77,000 लोकांकडून 1,68,00,000 रुपये गोळा झाले आहेत। नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर पालिकेनं सुरू केलेल्या कारवाईला पावसाळ्यापुरती स्थगिती मिळाली असली तरी पावसाळा संपताच या बांधकामांवर पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे। पावसाळ्यापूर्वी ज्या 19,000 बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्या बांधकामांवर कारवाईसाठी पालिकेनं तयारी सुरू केली आहे। MMRDA अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 प्रकल्पासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून 2,246 कोटींचं कर्ज घेणार आहे। अशा प्रकारे कर्ज घ्यायला केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालय आणि वित्त मंत्रालयानं तत्वतः परवानगी दिली आहे। प्रकल्पासाठी 6,208 कोटी खर्च करण्यात येणार आहेत। भारतीय रेल्वेनं महसूल वाढीसाठी काही प्रमुख गाड्यांच्या तिकीट दर पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। राजधानी, दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तिकिटांसाठी 9 सप्टेंबरपासून विमानांच्या तिकीट प्रणालीप्रमाणे शुल्क आकारलं जाणार आहे। मागणी पुरवठा तत्वावर आधारित डायनामिक पद्धतीमुळे प्रवाशांना मात्र जादा पैसे मोजावे लागणार आहेत।
दहशतवादी कारवाया आणि आर्थिक गुन्ह्यांसाठी वायफायच्या होणाऱ्या बेकायदा वापरावर अंकुश निर्माण करण्यासाठी गेल्या वर्षी ठाणे पोलिसांनी सुरू केलेली मोहीम कागदावरच राहिली आहे। शहरातील 35% वायफाय कनेक्शन असुरक्षित असून ते केव्हाही हॅक होऊ शकतात हे वास्तव या मोहिमेतल्या सर्वेक्षणातून समोर आलंय। वर्षभरात ठाणे पोलिसांकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याची धक्कादायक माहितीही हाती आली आहे। 10वीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 11वी प्रवेशाला बुधवारी सुरुवात झाली। मात्र या विशेष फेरीसाठी फ्रेशर्स म्हणजेच जून महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं ठराविक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामाला 15 दिवसात सुरू करायला परवानगी दिली जाईल। येत्या 8 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिली आहे। तर जनहितासाठी कुणी आडवं येत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा दमही गडकरी यांनी पुरातत्व खात्याला दिला आहे। पुणे शहरात डेंग्यूने पुन्हा थैमान घातलं असून पावसानं विश्रांती घेतल्यानं रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत आहे। शहरात गेल्या 3 महिन्यात 144 जणांना डेंग्यू झाल्याचं निश्चित निदान झालं आहे, तर डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या हजारावर गेली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। लुधियानामध्ये केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर दिल्ली रेल्वे स्टेशनवरही केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। केजरीवाल यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तर महिलांनी त्यांना बांगड्यांचा आहेरही दिला। भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे। अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला होता अशा 200 जागांपैकी 115 जागांची यादी तयार केली आहे। या 115 जागांवर विजय मिळवणं शक्य असून त्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी लाओसची राजधानी व्हिएतिन इथं दाखल झाले आहेत। 14व्या आशियान भारत परिषदेला मोदी हे उपस्थित राहणार आहेत। तसंच पूर्व आशियाई परिषदेलाही ते हजेरी लावणार आहेत। दक्षिण पूर्व आशियातील देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील। कैरोवरून आसवानला निघालेल्या एका रेल्वेगाडीचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। गिझा भागात हा अपघात झाला असून यात 27 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत। मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ऑस्ट्रेलियातील एका समुद्र किनाऱ्यावर डायनासोर सारख्या पावलांचे ठसे सापडले आहेत। हे ठसे तब्बल 130 दशलक्ष वर्षांमागील असावेत असा अंदाज व्यक्त केला आहे। पश्चिम ऑस्ट्रेलियातील केबल बीच इथं असे ठसे सापडले आहेत। एका महिला बिंडी ली पोर्ट यांना हे ठसे सर्वप्रथम दिसले। जिओचं सिम कार्ड बाजारात मिळत नसल्यानं ग्राहक वैतागले आहेत। रिलायन्सच्या माध्यमातून ही प्रमोशनल ऑफर असल्यानं हे कार्ड सध्या निःशुल्क मिळत आहे। 31 डिसेंबरपर्यंत अनलिमिटेड सेवेचं आश्वासन देण्यात आलंय, मात्र अनेक आउटलेट्समध्ये पुरेशी सिम कार्ड्स नसल्यानं ग्राहकांना टोकन देऊन माघारी पाठवलं जात आहे। सिम कार्डचा उपलब्ध झाल्यावर ती पोहोचवण्यात येतील असं सांगितलं जात आहे। हवामानाची अद्ययावत माहिती देणारा इन्सॅट 3DR कृत्रिम उपग्रह अवकाशात झेपावलाय। 2211 किलो वजनाचा भूस्थिर कक्षेत काम करणारा हा उपग्रह आहे। GSLV F05 या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात झेपावला आहे। आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटामधल्या तळावरून हे प्रक्षेपण पार पडले। इन्सॅट 3DR या उपग्रहाचा कार्यकाल 10 वर्षांचा असणार आहे। ॲपलचे बहुचर्चित iPhone 7 आणि iPhone 7 Plus लॉन्च झाले आहेत। अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ग्रॅम सिविक ऑडिटोरियममधील भव्य सोहळ्यात कंपनीचे CEO टिम कुक यांनी या फोनचं अनावरण केलं। iPhone 7 आणि iPhone 7 Plus मध्ये
स्टिरिओ स्पीकर्स आहेत, तर रेअर कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आणि फ्रंट कॅमेरा 7 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. रिलायन्स जिओच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवरून झालेला वाद निरर्थक असल्याचं रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची दृष्टी दिली असल्यानं त्यांना त्याचं श्रेय न दिल्यास ते योग्य दिसलं नसतं. नरेंद्र मोदी जसे तुमचे पंतप्रधान आहेत तसे आमचेही आहेत, म्हणूनच जिओ लॉन्च करताना त्यांचा फोटो जाहिरातीत वापरला, असं अंबानी म्हणाले. सोनी इंडिया कंपनीनं आपल्या प्रीमियम स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. एक्सपिरिया एक्स आणि एक्सपिरिया Z5 प्रीमियम हे फोन आता बाजारात कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. एक्सपिरिया एक्स हा 46,990 मध्ये बाजारात मिळतो, पण आता या फोनची किंमत 38,990 रुपये इतकी होणार आहे. तर एक्सपिरिया Z5 प्रीमियम हा फोन 47,990 रुपयांना मिळणार आहे. बीसीसीआयनं 2017 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा इशारा दिला आहे. बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे, ज्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. आयसीसीच्या आर्थिक विषयांसंदर्भातल्या समितीची बैठक झाली. या बैठकीला बीसीसीआयला बोलावण्यात आलं नाही, यामुळे बीसीसीआय संतापली आहे. दुलीप करंडक स्पर्धेतील सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अचानक उसळलेल्या चेंडूमुळे डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानावरून बाहेर नेण्यात आलं आणि रुग्णालयामध्ये चाचण्याही घेण्यात आल्या. ही जखम गंभीर नसल्याचं नंतर स्पष्ट झालं. तर ओझाची प्रकृती धोक्याबाहेर असून त्याला इस्पितळात काही काळ ठेवण्यात येणार आहे. आणि या बातमीसह महाफास्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.